नमस्कार मित्रांनो. तर आज आपण जाणार आहोत एका अशा गडावरती जो फक्त गड नसून एक ऐतिहासिक वास्तू आहे. ही वास्तू जवळजवळ 1200 वर्ष जुनी आहे. 1200 वर्ष जुनी म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळापेक्षाही आधीची वास्तू. होय मित्रांनो, मी बोलत आहे रतनगडाबद्दल. माझं नाव रोहन आणि आपल्या सगळ्यांचं स्वागतच आहे आपल्या लाईफ विथ रोहन या यूट्यूब चॅनलवरती. तर आपल्या प्रवासाला सुरुवात होते ठाणे रेल्वे स्टेशनपासून. ठाणे रेल्वे स्टेशनपासून डायरेक्ट लोकल करून आपण जाणार आहोत कसारा रेल्वे स्टेशनला. कसारा रेल्वे स्टेशनपासून आपल्याला पुढे जायचं असतं ते रतनवाडीपर्यंत. रतनवाडीला पोचण्याचे 2 मार्ग आहेत. आपण एकतर एस टीने जाऊ शकतो किंवा प्रायव्हेट कार करावी लागते. आम्ही दुसरा पर्याय निवडून एक कार बुक केली. कार बुक करून लगेचच प्रवासाला सुरुवात झाली. नाश्ता वगैरे आटपला आणि मग आम्ही थेट निघालो रतनवाडीच्या दिशेने. गाडीमधून जातानाच दोन्ही बाजूला दिसणारा हिरवळ आणि निसर्गरम्य प्रदेश पाहून मन मात्र प्रसन्न होऊन जाते. आणि एक गोष्ट मित्रांनो, जर तुम्ही 6-7 जण कॅम्पिंगसाठी येणार असाल तर निश्चित रूपात तुम्हाला कार परवडणारी असेल. कारण दुसऱ्या दिवशी तुम्हाला घरी परत जाण्यासाठी एस टीसाठी घाई गडबड करावी लागणार नाही. पाहायला गेलं तर हा ट्रेक सोपा नाही, त्यामुळे घाई गडबड करणं थोडं जोखमीचंच असतं. रतनवाडीचा जवळपास आपला अर्धा प्रवास पूर्ण झाला होता आणि आता आपण येऊन पोचलो होतो ते भंडारदरा धरणाजवळ. एका बाजूला सुंदर असं गाव आणि त्याच्याच पुढच्या बाजूला आपल्याला पाहायला भेटतं ते भंडारदरा धरण. आम्ही ते थांबण्याचा निर्णय घेतला ते आम्हाला खूप योग्य वाटले, कारण दिवसभरचा धावपळीचा थकवा मिटवण्यासाठी थोडीशी विश्रांती गरजेचीच होती. भंडारदरा धरण देखील एक सुप्रसिद्ध टुरिस्ट स्पॉटच आहे. आम्ही थांबलेलो, आमच्यासोबत बरेच जण होते. विचार करत करत मी जाऊन पोचलो ते कठड्यावरती आणि एकदाचे पाय पाण्यामध्ये सोडले आणि निवांतपणे रिलॅक्स करत बसलो. भंडारदरा धरणाजवळ आपल्याला बोटिंग करण्याची सुविधा देखील उपलब्ध असते. या ठिकाणी फक्त बसणंच नाही तर अदर स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीज पण असतात. जसं की तुम्ही बोटिंगही करू शकता. बोटिंग करण्यासाठी आपल्याला फक्त काही एक्सेस चार्ज द्यावा लागतो, तर आपल्याला बोटिंग करायला भेटते. थोडाच वेळ झाला आणि मग आम्ही सुद्धा निघालो आणि जाऊन पोचलो ते थेट रतनवाडीमध्ये. आणि हो, ट्रेकिंग करण्यापूर्वी आपल्यासोबत पाणी नक्की कॅरी करा मित्रांनो, कारण हा जवळजवळ 3 तासाचा ट्रेक आहे. त्यामुळे आपल्यासोबत पाणी कॅरी करणं हे खूप महत्त्वाचं बनतं. आणि एक महत्त्वाची गोष्ट, पाणी इतकंच घ्या जितकं तुम्हाला वरती जाईस तोपर्यंत संपून जाईल किंवा जितकं गरजेचं असेल. उगाच एक्स्ट्राचा लोड वरती घेऊन जाऊ नका. आपल्याला पाणी भेटलं आणि आपण लगेचच सुरुवात केली ट्रेक करण्यासाठी. थोडंसं पुढे गेलोच आणि तेवढ्यात आपल्याला एक आजोबा भेटले. त्या आजोबांनी आपल्यासोबत फोटो काढण्याची इच्छा व्यक्त केली. त्यांच्या इच्छेचा मान ठेवत आपण त्यांच्यासोबत फोटोही घेतले आणि केली पुढच्या वाटचालीला सुरुवात. संपूर्ण वाटचाल ही खूप सुखद आणि चांगलीच गेली, पण हा फक्त योगायोग नसून त्यांच्या आशीर्वादाचाच परिणाम असेल. थोडंसं पुढं आलो आणि आम्हाला एक तलाव दिसला. या तलावाच्या उजव्या बाजूनी एक वाट जात होती. ही वाट म्हणजे ट्रेकची खरी सुरुवात असं म्हणण्यात काहीही वावगं ठरणार नाही. वाटेच्या या दिशेने मार्गक्रमण करत करत आम्ही थेट जाऊन पोचलो ते रतनगडाच्या पायथ्याशी. रतनगडाच्या पायथ्यापासून थोडंच वरती गेलो आणि थोडा वेळ विसावण्याचा निर्णय घेतला. तिथून पाठी वळून पाहिलं तर इतकं सुंदर निसर्गरम्य वातावरण, खरंच अगदी मनच प्रसन्न झालं. समोरच्या दिशेला पाहिलं तर रतनगडावरती पोहोचण्यासाठी अगदी काहीशा शिड्या दिसत होत्या. मग काय, पटपट शिड्या चढलो आणि जाऊन पोचलो थेट रतनगडावरती. वरती आलो आणि जणू काही सह्याद्रीने आमचं स्वागतच केलं. हा बघा हा पर्वत. पर्वत पाहून झाला, आम्ही कुठल्याही प्रकारचा वेळ न घालवता पहिली एक जागा शोधून त्या ठिकाणी तंबू लावून घेतला. आणि मग पुन्हा निघालो किल्ला भटकायला. चट पाहायला आणि रात्रीच्या जेवणाची सुरुवात करायला घेतली. ट्रेकिंगला आलो याचा अर्थ रात्री जेवणाची पण तर सोय करायला हवी. जेवणाच्या सोयीमध्ये आम्ही ठरवलं होतं मसाले भात बनवायचा. मसाले भातासाठी लागणारी सर्व सामग्रीही आम्ही घेऊन गेलो होतो. मग काय, मसाले भात बनवला आणि रात्रीच्या चंद्राच्या प्रकाशात हा मसाले भात खाण्याचा आस्वाद घेतला. खरंच खूप छान एक्सपिरियन्स होता मित्रांनो.
खाऊन झाल्यावरती लगेचच झोपण्याची लगबग सुरू झाली, कारण सकाळचा सूर्योदय देखील आम्हाला पाहायचाच होता कुठल्याही परिस्थितीमध्ये. रात्री केलेल्या जेवणाची काही भांडी होती ती आटपली, टेंट वगैरे सगळं पॅक करून घेतलं आणि मग आम्ही निघालो गड फिरण्यासाठी. या गडावरती फिरण्याचा सगळ्यात पहिला टप्पा म्हणजे मित्रांनो या गडाचा कडेलोट पॉइंट. मित्रांनो तुम्ही पाहू शकता आता आपण पोचलो आहोत कडेलोट पॉइंटवरती. दिसायला जरी हा खूप सुंदर देखावा असला तरी यामागचा इतिहास खूप भयानक आहे. या ठिकाणहून शत्रूला थेट खोल दरीमध्ये टाकून दिलं जात होतं. कडेलोट पॉइंट पाहिला आणि कडेलोट पॉइंटच्या कड्याकड्यांनी आम्ही थेट आलो त्या हनुमान दरवाजाकडे, कारण कडेलोट पॉइंट जवळ खूप गर्दी होती मित्रांनो. मला तिकडे क्लिअर फोटो किंवा व्हिडिओ घेणं जवळजवळ पॉसिबलच नव्हतं. तरीही माझ्याकडून जितका व्हिडिओ काढता आला तितका मी कलेक्ट केला आणि मग थेट हनुमान दरवाजाजवळ पोहोचलो. तर हनुमान दरवाजाजवळ आल्यावरती समजतं मित्रांनो का सगळे सह्याद्रीला सुवर्ण सह्याद्री असं म्हणतात. तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता या ठिकाणून पाहायला भेटणारा आपल्याला सह्याद्रीचा व्ह्यू इतका अविस्मरणीय आहे की माझ्या पूर्ण आयुष्यभरात मी हा विसरूच शकत नाही. हनुमान दरवाजामध्ये प्रवेश करताच आपल्याला आई रत्नादेवीच्या मंदिराकडे जाण्याचा मार्ग दिसतो मित्रांनो. जितका हा किल्ला जुना आहे तितकंच हे आई रत्नादेवीचं मंदिर देखील जुनं आहे. या मंदिराविषयी बऱ्याच जणांचं असं ओपिनियन आहे की या ठिकाणी राहणारे लोक या देवीला या नैसर्गिक समृद्धीची आणि किल्ल्याची रक्षणकर्ता मानतात. या गुफेमध्ये कोरलेलं आणि बनवलेलं हे छानसं मंदिर खरंच खूप मन प्रसन्न करणारं आहे. बऱ्याच जणांचं असंही म्हणणं आहे की आपण रतनगडावरती आलो पण रत्नादेवीचा आशीर्वाद घेतला नाही तर मग कायच रतनगड पाहिला. मित्रांनो आई रत्नादेवीचा आशीर्वाद घेतला आणि त्यानंतर आम्ही आमची रतनगड फिरण्याची वाटचाल पुन्हा एकदा सुरू केली आणि यानंतर आम्ही जाणार होतो त्रिंबक दरवाजाकडे. त्रिंबक दरवाजाकडे जात असताना आपल्याला एक पाण्याचा झरा पाहायला भेटतो. या झऱ्याचं पाणी ताजं आणि पिण्यायोग्य होतं. या झऱ्याच्या डाव्या बाजूला आपल्याला एक छोटंसं मंदिर पाहायला भेटतं. या मंदिरामध्ये पुढे नंदीची मूर्ती होती. या अर्थाने निश्चित रूपा हे शंकर भगवानांचं मंदिर असावं. त्यानंतर आम्ही पुढे पुन्हा वाटचाल सुरू केली. आपल्याला जाताना खूप छान असा दरीचा व्ह्यू पाहायला भेटत होता. चालता चालता कधी त्रिंबक दरवाजा आला समजलंच नाही. या त्रिंबक दरवाजामध्ये प्रवेश करताना आम्हाला डाव्या बाजूला पाण्याचा झरा भेटला. यामधून जणू काही नळासारखेच पाणी येत होते आणि महत्त्वाची गोष्ट अशी की हे पाणी पिण्यायोग्य होते. या त्रिंबक दरवाजाचे एक वैशिष्ट्य असे आहे की हा दरवाजा पूर्णपणे एकाच दगडामध्ये कोरला गेलेला आहे. या दरवाजाच्या अगदीच डाव्या बाजूला भिंतीला लागूनच एक छोटीशी कपारी आहे. या कपारीमध्ये निश्चित रूपाने या दरवाजाचा पहारेकरी राहत असेल किंवा आपले मर्द मराठे मावळे. आम्ही दरवाजा पाहतच होतो इतक्यात एक दादा घोषणा देत देत वरती येत होता. हा पहा मित्रांनो. एक लास्ट अजून छत्रपती शिवाजी महाराज. गौर प्रताप पुरंदर सिंहासनाधीश राजाधिराज श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज के जय. जय भवानी. जय शिवाजी. जय भवानी. जय शिवाजी. त्या दादाची शिवगर्जना ऐकली. अंगामध्ये जणू काही नवा उत्साह चाला होता. त्याच उत्साहात आम्ही देखील पुढचा प्रवास सुरू केला आणि वरती जात असताना तहान लागली होती म्हणून त्या झऱ्याचे पाणी देखील पियालो. पाणी पिऊन झालं आणि त्यानंतर आपण लगेचच निघालो नेडं पाण्यासाठी. नेडं म्हणजे काय हे तुम्हाला अगदी थोडक्यातच सांगतो. नेडं म्हणजे डोंगराच्या मध्यभागी तयार झालेलं विशाल छिद्र. आपण केवळ नेड्याच्या या छिद्रामध्येच उभं राहू शकत नाही तर याच्या वरती देखील जाऊ शकतो.
काही कारणास्तव मला याच्या वरती जाणं शक्य झालं नाही, परंतु तुम्ही आलात तर नक्की ट्राय करा. मित्रांनो, हे आहे रतनगडावरचं नेडं. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आता आपण नेड्यावरनं उतरलोच होतो, तितक्यात मला माझ्या पायापाशी हे शिवलिंग पाहायला भेटतं. एक शिवलिंग पाहिलं, त्यानंतर अगदी थोडासाच पुढे गेलो तर अजून एक दिसलं. तुम्हाला याबद्दल काय वाटतं मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर मित्रांनो, आता आपण आलो आहोत रतनगडाच्या वॉटर फिल्ट्रेशन प्लांटजवळ असं तुम्ही म्हणू शकता, कारण हे आपल्याला पाहायला भेटणाऱ्या पाण्याचे डबके फक्त पाण्याचे डबके नाहीत, तर प्राचीन काळातील पाणी शुद्ध करण्याची प्रोसेस आहे. याच्या मागचं विज्ञान असं, सगळ्यात मोठा डबका हा अशुद्ध पाण्याचा डबका असावा, त्यानंतर पाणी त्याहून छोट्या डबक्यात जात असेल. मोठ्या डबक्याच्या तुलनेत छोट्या डबक्यातलं पाणी निश्चित रूपात शुद्धच असेल. अशा प्रकारे वेगवेगळ्या टप्प्यामध्ये पाणी शुद्ध होत होत अखेरच्या डबक्यापर्यंत येते आणि आपल्याला पिण्यायोग्य पाणी प्राप्त होते. वॉटर फिल्ट्रेशन प्लांट पाहिला आणि लगेचच आम्ही जाऊन पोचलो ते कल्याण दरवाजाजवळ. तर मित्रांनो, हा आहे रतनगडाचा कल्याण दरवाजा, पूर्वेकडचा प्राचीन प्रवेशद्वार. शिवकालात हाच दरवाजा कल्याणच्या दिशेने जाणाऱ्या येणाऱ्या संदेशकांचा मुख्य मार्ग होता. या किल्ल्याच्या पडक्या भिंती आजही इतिहासाची साक्ष देतात. या प्रवेशद्वारामधून पाहायला भेटणारा सह्याद्रीचा नजारा खरंच चेहऱ्यावर समाधान आणणारा आहे. कल्याण दरवाजा पाहून झाला आणि त्याबरोबरच आमची रतनगडाची प्रदक्षिणा देखील पूर्ण झाली. तर मित्रांनो, असा हा आपला रतनगडचा प्रवास मी आता इथंच थांबवतो, कारण आपली व्हिडिओ संपत आलेली आहे. व्हिडिओ संपण्यापूर्वी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा. आणि जर तुम्हाला व्हिडिओ थोडी जरी आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक नक्की करा. जय शिवराय मित्रांनो.